नमस्कार विद्यार्थी मित्रो, 12वीच्या फिजिक्सच्या पहिला लेसन रोटेशनल डायनामिकमध्ये तुमचं जंगी स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून काही विद्यार्थ्यांची इच्छा होती की मी फिजिक्सचे ऑनलाईन लेक्चर सुरू करावेत, म्हणून मी पहिला व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासाठी. पहिला लेसन आहे रोटेशनल डायनामिक. रोटेशन म्हणजे काय? गोल गोल फिरणे, असा गोल गोल फिरणे. पण रोटेशनल समजून घेण्यासाठी तुम्हाला सरळ फिरणे माहीत पाहिजे, कारण सरळ फिरायचं माहीत असेल तर गोल गोल फिरायचं पण तुम्हाला माहीत पडेल. कारण का? सरळ जाणे म्हणजे लिनियर मोशन, सरळ जाणे म्हणजे लिनियर मोशन, आणि गोल गोल फिरणे, डिस्काउंट डिस्काउंट गोल गोल फिरणे म्हणजे रोटेशनल. सरळ जाणे आणि गोल गोल फिरणे. ॲक्च्युली लिनियर मोशन तुम्हाला 11वीमध्ये झालेलं आहे, ज्याचा तुम्ही अजिबात अभ्यास केलेला आहे, मला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे मला परत थोड्याशा टर्मची रिव्हिजन घ्यावी लागणार आहे. आता बघा, जास्त बगबग करत नाही, मुद्द्यावर येऊया डायरेक्ट. लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? इथून इथपर्यंत सरळ जाणे. ओके, पहिली टर्म आहे डिस्प्लेसमेंट. इथून इथपर्यंत डिस्टन्स असेल तर लिनियरमध्ये आपण सिम्बॉल यूज करतो एस. एस म्हणजे इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट. पण रोटेशनलमध्ये तर सरळ जात नाही, तो तर असा गोल गोल फिरतो. गोल गोल फिरतो म्हणजे काय? असा अँगलमध्ये मूव होतो. समजा इमॅजिन करा, एखादा पार्टिकल इथे आहे, एखादा वस्तू इथे आहे, काहीतरी माणूस इथे आहे, आणि समजा तो इथून इथपर्यंत गेला. म्हणजे काय? इथून इथपर्यंत त्याने असा डिस्टन्स कवर केला. पण हे डिस्टन्स कशामध्ये? अँगलमध्ये कवर केलं आहे. म्हणून डिस्प्लेसमेंटमध्ये सरळ अंतरला एस यूज करतात, तर रोटेशनलमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथे यूज करतात. अँग्युलर डिस्प्लेसमेंट सिम्बॉल यूज करतात थीटा. थीटा म्हटलं की अँगलमध्ये फिरला तो. लिनियर व्हेलॉसिटी सिम्बॉल यूज करतात व्ही. व्ही म्हणजे काय? चला, सरळ व्हेलॉसिटी. पण जर गोल गोल वस्तू फिरत असेल आणि त्याची व्हेलॉसिटी पाहिजे असेल तर त्याला सिम्बॉल यूज करतात ओमेगा. ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर व्हेलॉसिटी. ही व्हेलॉसिटी व्ही सरळ, ही अँग्युलर म्हणजे गोल फिरण्याची व्हेलॉसिटी. लिनियरमध्ये ॲक्सेलरेशनसाठी सिम्बॉल यूज करतात स्मॉल ए. ॲक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. जर व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर त्याला ॲक्सेलरेशन बोलतात. तसं इथे पण ॲक्सेलरेशन आहे. कुठला? रोटेशनमधला. त्याला सिम्बॉल आहे अल्फा. याला हा सिम्बॉल मॅच आहे. इथे येणार अँग्युलर ॲक्सेलरेशन. परत बघा, सरळ डिस्टन्स एस, गोल गोल डिस्टन्स थीटा. सरळ व्हेलॉसिटी व्ही, गोल गोल व्हेलॉसिटी ओमेगा. ॲक्सेलरेशन ए, इथे ॲक्सेलरेशन अल्फा यूज करायचं. ओके, आता याचे फॉर्म्युले बघूया. बघा, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर, व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटीला पण आपण फॉर्म्युला बघूया. अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये काय येणार? अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. इथे कसा? हे डिस्टन्स अपॉन टाइम घेतलं, तसा हा थीटा अपॉन टाइम घेतला. ओके, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी अपॉन टाइम. इथे पण तसाच, इथे ओमेगा अपॉन टाइम. दोन्ही फॉर्म्युले मॅच आहेत. ओके, पुढची टर्म घेऊया आपण. एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जी तुम्हाला सांगितली पाहिजे. ती कन्सेप्ट अशी आहे की, थोडंसं रब करतो इथे. ही जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा, ओमेगा त्याचा फॉर्म्युला काय लिहितो आपण? थीटा अपॉन टाइम म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अजून एक फॉर्म्युला आहे. समजा एखाद्या पार्टिकलने एक राऊंड कंप्लीट केला, म्हणजे किती डिग्री कंप्लीट केला? 360. थीटाची ऐवजी आपण लिहू शकतो 2 पाय. 2 पाय म्हणजे किती? 360 डिग्री कंप्लीट केला, डिवायडेड बाय टाइम. हा सुद्धा फॉर्म्युला खूप टाइम युजफुल होतो आपल्याला. त्याचबरोबर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. 1 अपॉन टी म्हणजे काय? 2 पाय एन. याचा तर खूपच जास्त यूज होतो. पूर्ण फर्स्ट लेसनपासून ते 16th लेसनपर्यंत 1, 2 हे दोन फॉर्म्युले खूपच इम्पॉर्टंट आहेत. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी आणि ज्याऐवजी 1 अपॉन टी लिहिला. हे दोन फॉर्म्युले तर अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया की अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी समजणार आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कशी काढणार. कारण याच्यावरती फिल इन द ब्लँक्स विचारतात की वस्तू जेव्हा झुम 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 गोल फिरत असते तेव्हा त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी नक्की कुठे असते. आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन लागतो म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज अँग्युलर ॲक्सेलरेशन. त्याची डायरेक्शन कशी डिसाईड करणार ते तुम्हाला दाखवतो.
हाऊ टू डिसाइड डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. पहिला बघूया अँग्युलर व्हेलॉसिटी कसे डिसाईड करणार. समजा एखादा ऑब्जेक्ट असा अँटी क्लॉकवाईज फिरतोय. आता हे हॉरिझॉन्टल लेवलला दाखवलं आहे. समजा असा अँटी क्लॉकवाईज फिरतोय, असा अँटी क्लॉकवाईज फिरतोय. आपण इमॅजिन करा अँटी क्लॉकवाईज फिरतोय. ओके, तर अँग्युलर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन डिसाईड करण्यासाठी तुम्ही राईट हँड थंब रूल जो 10th शिकला आहात, राईट हँड थंब रूल यूज करायचा. व्हेलॉसिटी कुठे आहे? अँटी क्लॉकवाईज. तुम्ही ही बोटं सगळी अँटी क्लॉकवाईज करायची. थंब कुठे आला? अपवर्ड. मग याची अँग्युलर व्हेलॉसिटी अपवर्ड आली. ओके, आता अँग्युलर व्हेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी मध्ये ॲरो दाखवला. समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन एखादा पार्टिकल आहे असा क्लॉकवाईज फिरतोय. म्हणजे क्लॉकवाईज म्हणजे कसं? घड्याळ कसं फिरतं? असं फिरतं ना, झिंग 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 असं फिरतं. ओके, मग हे क्लॉकवाईज आहे. असं क्लॉकवाईज फिरतं, असं क्लॉकवाईज फिरतंय. ओके, मग बोटं तशी आपली करायची क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे कशी? ही बघा, ही बोटं क्लॉकवाईज केली. क्लॉकवाईज असेल, जरा इकडनं असा फिरत असेल, थंब कुठे आला? डाऊनवर्ड. मग याची अँग्युलर व्हेलॉसिटी डाऊनवर्ड. तुमच्याकडे बघून सांगतो. समजा ऑब्जेक्ट असा फिरतोय, मग बोटं पण अशी घेतो. अँग्युलर व्हेलॉसिटी माझ्याकडे. समजा ऑब्जेक्ट असा फिरतोय, उलटा फिरतोय, असा उलटा फिरतोय. आता कसा? असा फिरतोय, थंब पुढे तुमच्याकडे. अशी अँग्युलर व्हेलॉसिटी डिसाईड करायची. दुसरी टर्म बघूया अँग्युलर ॲक्सलरेशन. अँग्युलर ॲक्सलरेशन बघूया. ओके, जर स्पीड किंवा व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल, जर स्पीड इन्क्रीज होत असेल तर अँग्युलर ॲक्सलरेशन हे अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनने असणार. समजा स्पीड वाढतोय, आता इथं लिहितो स्पीड इंक्रीज, स्पीड डिक्रीज. हां, दोघांची डायरेक्शन मी सेमच ठेवतो. कुठली? क्लॉकवाईज. त्याच्यामुळे अँग्युलर ॲक्सलरेशन कुठे येणार? वरती. बघा, दोघांची डायरेक्शन सेम आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी सेमच राहणार. आपल्याला डिसाईड करायचं अँग्युलर ॲक्सलरेशनची डायरेक्शन. समजा स्पीड वाढतोय तर जिकडे अँग्युलर व्हेलॉसिटी तिकडे अँग्युलर ॲक्सलरेशन असणार. आणि जर स्पीड डिक्रीज होत असेल, फिरतोय असाच फिरतोय अँटी क्लॉकवाईज, पण स्पीड हळूहळू कमी 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 होत असेल तर अँग्युलर ॲक्सलरेशन अँग्युलर व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनने असणार. कन्सेप्ट तर 10वी 9वी पासून आहे, पण लक्ष कोणाचंच नसतं. सेंट्रिपेटल फोर्स हे नक्की आहे तरी काय? ओके, पण आज तुम्हाला मी हा एका व्हिडिओमध्ये या दोघांचंही मिनिंग सांगणार आहे आणि तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल, खरोखर अस्तित्वात कुठले एक्झाम्पल असतात की याच्यामध्ये दोन्ही फोर्स अप्लाय होतात, त्याची पण तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स एक्सपिरियन्स करण्यासाठी किंवा सेंट्रिपिटल फोर्स एक्सपिरियन्स करण्यासाठी तुम्हाला पहिला रोटेशनल मोशनमध्ये जायला लागेल. सपोज एखादा पार्टिकल असा गलगल 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 फिरतोय, गावभर फिरतोय, झुम 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 इथं ॲक्सिस आहे त्याच्या अराउंड फिरतोय. ओके, आता इमॅजिन करा हा जेव्हा असा गोलगोल फिरत असतो. गोफंडचा एक्झाम्पल घ्या. गोफंड, स्लिंगशॉट. आपल्याकडे अशी स्लिंगशॉट असते दगड मारण्यासाठी, पाखरं उडवण्यासाठी. ओके, म्हणजे पाखरं म्हणजे शेतातली पाखरं उडवण्यासाठी. तर आपण काय करतो, त्या दोरीला एक दगड बांधतो आणि तो दगड गोलगोल फिरण्यासाठी आपण काय करतो, त्याला असा हाताने फिरवायला सुरुवात करतो. तेव्हा एक्सपिरियन्स करा, इमॅजिन करा, तुम्ही सुद्धा खेळला असाल की तो दगड आणि दोरी ही स्ट्रेट आहे. भलेही ती दोरी एकदम मऊ असेल पण त्या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे अशी स्ट्रेच होते. बरोबर, याचा अर्थ काय, तो दगड बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो पण दोरी त्याला आतमध्ये खेचते. ही जी आतमध्ये खेचण्याचा जो फोर्स आहे त्यालाच बोलतात सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्री मीन्स सेंटर सिकिंग, सेंटरकडे असणारा फोर्स. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट असा गोलगोल फिरत असतो तेव्हा नेहमी त्याच्यावर सेंटरच्या दिशेने एक फोर्स 100% असतो. जर हा सेंटरकडे येणारा फोर्स नसेल, जगातला कुठलाही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्मच करू शकत नाही. जे प्लॅनेट सनच्या अराउंड फिरतात ते कशामुळे फिरतात? तुम्ही म्हणाल ग्रॅव्हिटेशन फोर्स. अरे ग्रॅव्हिटेशन फोर्सच तिथे सेंट्रिपेटलचं काम करतो. कारण प्लॅनेटला सरळ जायचं असतं, प्लॅनेटला असं सरळ जायचं असतं, पण सेंट्रिपेटल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न करतो. त्याचा रिझल्ट काय होतो, तो असा कर्व पाथमध्ये फिरायला लागतो. इमॅजिन करा याला सरळ जायचं आहे पण सेंट्रिपेटल फोर्समुळे तो इथून इथपर्यंत मूव्ह होणार. परत त्याला सरळ जायचं आहे पण सेंट्रिपेटल फोर्स सेंटरकडे आहे, परत तो कर्व पाथ सिलेक्ट करतो. परत त्याला सरळ जायचं आहे, त्याला ॲक्च्युअल व्हेलॉसिटी त्याला सरळ आहे पण ह्या सेंट्रिपेटल फोर्समुळे प्रत्येक वेळी तो आतमध्ये खेचला जातो आणि त्याचा रिझल्ट असा होतो की तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरायला लागतो. त्याला म्हणतात सेंट्रिपेटल फोर्स. डेफिनेशन बघा, व्हेन ऑब्जेक्ट मूव्ह इन अ सर्क्युलर पाथ, when object move in a circular path, on that object there is always force acting toward the center of the circle.
दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स ऑब्जेक्ट कॅन नॉट परफॉर्म सर्क्युलर मोशन. पॉसिबलच नाही. ती जर स्लिंगशॉट आहे म्हणजेच काय गोफण आहे, जशी गोफण गोल 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 फिरते, पण तिथली मी दोरीच कापून टाकली तो फिरेल का? सेंट्रिपिटल फोर्सच तुम्ही नष्ट केलात, दगड निघून जाईल ना. करेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट गोल गोल फिरताना सेंटरकडे एक फोर्स असतो आणि हा एक टँजेन्शियल व्हिलॉसिटी आहे. याला टँजेन्शियल व्हिलॉसिटी म्हणतात. हाय रेडियस हा टँजेन्शियल व्हिलॉसिटी आहे. ओके. याच्यावर पण एक फॉर्म्युला आहे, तो पण पाठ करून ठेवा. व्ही इज इक्वल टू आर क्रॉस ओमेगा. म्हणजे टँजेन्शियल व्हिलॉसिटी आणि अँग्युलर व्हिलॉसिटी याच्यामधलं हे रिलेशन आहे. हे सुद्धा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला सोपा आहे. एफ इज इक्वल टू फोर्सचा फॉर्म्युला mv² अपॉन आर. पण हा फॉर्म्युला मी प्लसमध्ये लिहितो. प्लस म्हणजे काय? हा फोर्स आहे तो सेंटरकडे आहे. प्लस डायरेक्शन काय सांगते? जिकडे रेडियस आहे तिकडे हा फोर्स आहे, म्हणून हा प्लस साईन आहे. आता बघूया सेंट्रिपिकल फोर्स. समजा हा ऑब्जेक्ट याच्यावर आतल्या दिशेने फोर्स लागतोय, पण हा आत पडतोय का? आतमध्ये ओढतोय, पण तो आतमध्ये येतो का? नाही आतमध्ये. तो गोलगोलच फिरायला का? कारण जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा त्या ऑब्जेक्टवर बाहेरच्या डायरेक्शनने पण एक फोर्स ॲक्ट होतो. त्यालाच म्हणतात सेंट्रीफ्युगल. CFF सेंट्रिपिकल फोर्स. याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही बसमधून जातात किंवा कारमधून जातात आणि कारने समजा असं गोलगोल राऊंड मारायला सुरुवात केला, त्या कारमध्ये बसलात, कारमध्ये गोलगोल राऊंड मारायला सुरुवात केली, तर तुम्ही बाहेर फेकल्यासारखं वाटतं. म्हणजे काय? कार अशी टर्न घेते पण तुम्ही या साईडला जाता. दॅट इज अ सेंट्रिपिकल फोर्स. मेरी गो राऊंड म्हणजे पाळणा असा गोलगोल फिरतो, पण तुम्ही कुठे? तुम्ही बाहेर फेकले जाता, नेहमी सेंटरपासून बाहेर जाता. दॅट इज अ सेंट्रिपिकल फोर्स. ओके. गाडीने लेफ्ट टर्न घेतला, तुम्ही राईटला वळता. गाडीने अचानक राईट टर्न घेतला, तुम्ही लेफ्टला वळता. दॅट इज अ सेंट्रिपिकल फोर्स. अशी बरीच एक्झाम्पल आहेत सेंट्रिपिकल फोर्स. दुसरं एक्झाम्पल, तुम्ही असं ग्लासमध्ये पाणी घ्या, ग्लासमध्ये, आणि ग्लास असा पकडा आणि असं गोलगोल फिरवा ग्लास. त्या ग्लासमधलं पाणीच सांडत नाही का? जेव्हा गोलगोल तो ग्लास फिरवता तेव्हा त्या पाण्यावरती सेंट्रिपिकल फोर्स ॲक्ट होतो आणि ग्लास असा तिरका झाला की इकडे सेंट्रिपिकल फोर्स आहे म्हणून पाणी पण त्याला चिकटतं, वरती सेंट्रिपिकल फोर्स म्हणून पाणी पण त्याला वर चिकटतं. अजून एक एक्झाम्पल आहे, बाल्डीमध्ये पाणी घ्या आणि बाल्डीला असं ढवळा, अर्ध्यापर्यंत पाणी घ्या, बाल्डीला असं ढवळा, पाणी असं बाल्डीच्या साईडला लागतं, तो पण सेंट्रिपिकल फोर्स आहे. फक्त दोघं हे एकमेकाच्या अपोजिट असतात. म्हणून समजा हा फॉर्म्युला mv² अपॉन आर असेल तर याचा फॉर्म्युला -mv² अपॉन आर. ॲक्च्युली मॅग्निट्यूडमध्ये mv² अपॉन आरच कन्सिडर करणार. फक्त मायनस साईन काय दाखवतं की त्याची डायरेक्शन रेडियसपासून अपोजिट साईडला आहे. एवढा कन्सेप्ट समजले असतील तर आपण सेकंड व्हिडिओमध्ये जाऊया आणि ॲक्च्युअल टॉपिकला आपण स्टार्ट करूया. तोपर्यंत नमस्कार.